नमस्कार मुलांनो, मी सुषमा. आपल्या दैनंदिन जीवनात आपण वर्तुळ, त्रिकोण, चौरस, आयत, रोम्बस इत्यादी आकाराच्या असंख्य गोष्टीत वापरतो, नाही का? खालील आकड्यांमध्ये दर्शवल्याप्रमाणे आपण स्वतंत्रपणे तसेच दोन किंवा तीन किंवा अधिक आकार एकत्र करून त्याचा वापर करतो. वरील आकडेवरून आपण काय निरीक्षण करतो? काचेच्या खिडकीचा आकार आयताकारावर ठेवलेल्या अर्धवर्तुळासारखा असतो. तर मॉडेल हाऊसची समोरची भिंत चौकोनावरील त्रिकोणासारखी दिसते. त्याचप्रमाणे निमंत्रण पत्रिका आणि लॉकर तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आकारांची यादी करा. अशा प्रकारे एकाच मोजमापाच्या बाजूंशी जोडलेल्या दोन किंवा अधिक समतल आकृत्या एकत्रित आकारांना जन्म देतात. या अध्यायात आपण एकत्रित आकारांची परिधी आणि क्षेत्र पाहू. शिकण्याचे परिणाम. या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल. पहिली, एकत्रित आकारांची परिधी आणि क्षेत्रफळांची गणना करा. त्याचे क्षेत्र शोधण्यासाठी एकत्रित आकारांना सोप्या आकारात विभागून घ्या. अनियमित बहुभुज आणि नियमित बहुभुज यांच्यातली फरक ओळखा आणि फरक करा. विमानाच्या आकृतींचे क्षेत्रफळ आणि परिघासाठी सूत्रे लागू करा. या धड्यातले कीवर्ड असे आहेत: एकत्रित आकार, परिमिती, क्षेत्र, साधे आकार, अनियमित बहुभुज, सूत्रे, संयुक्त आकारांचा परिघ. संयुक्त आकारांची परिधी म्हणजे बंदिस्त सीमा तयार करणाऱ्या या बाजूंच्या सर्व लांबीची बेरीज होय. उदाहरणार्थ, दिलेल्या प्रतिमेचे निरीक्षण करा ज्याच्या बाजूचा चौरस आहे 1 युनिट आणि बाजूच्या समभुज त्रिकोण 1 युनिट एकत्र केले. तरीही एका चौकोनाला 4 बाजू असतात आणि समभुज त्रिकोणाला 3 बाजू असतात. जेव्हा ते एकत्र जोडले जातील तेव्हा आपल्याकडे असेल संयुक्त आकारांची सीमा म्हणून एकूण 5 बाजू आहेत आणि 7 बाजू नाही, आहे ना? इतका एकत्रित आकाराची परिमाप येथे 5a11 आहेत. दुसरा, संयुक्त आकारांचे क्षेत्रफळ. संयुक्त आकारांचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी एकत्रित आकार ज्ञात सोप्या आकारांमध्ये विभागा. त्यांचे क्षेत्रफळ स्वतंत्रपणे शोधा आणि नंतर ते जोडा. म्हणजे संयुक्त आकारांचे क्षेत्रफळ म्हणजे त्यातील साध्या आकारांच्या सर्व क्षेत्रांची बेरीज असल्यासारखे दुसरे काही नाही. दिलेल्या प्रतिमेचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी चौकोनाचा क्षेत्रफळ व समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ स्वतंत्रपणे शोधा आणि नंतर त्यात भर घाला. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जे एकत्रित आकार दिसतात ते अनियमित बहुभुज असतात.
दिलेल्या अनियमित बहुभुजांचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी त्यातील साधे ओळखावे, त्यांची क्षेत्रे स्वतंत्रपणे शोधावीत व नंतर त्यात भर घालावी. उदाहरणार्थ, खाली दिलेले अनियमित बहुभुज क्षेत्र खालील प्रमाणे ज्ञात सोप्या आकारात विभागले जाऊ शकते आणि नंतर त्याचे क्षेत्रफळ शोधता येते. 3 किंवा त्यापेक्षा अधिक बाजूंनी तयार झालेल्या बंदिस्त विमानाच्या आकृतीला बहुभुज म्हणतात. त्या आधारे काही बहुभुजांची नावे खालीलप्रमाणे आहेत. बहुभुजांच्या सर्व बाजू व सर्व कोन समान असतील तर त्याला नियमित बहुभुज म्हणतात. उदाहरणे: समभुज त्रिकोण, चौकोनी. इतर बहुभुज अनियमित बहुभुज आहेत. उदाहरणे: स्केलेन त्रिकोण, आयत. आधीच्या वर्गात शिकलेल्या काही समतोल आकृतीचे क्षेत्रफळ व परिधी शोधण्याची सूत्रे खाली सारणीबद्ध केली असून एकत्रित आकड्यांचे क्षेत्रफळ व परिधी शोधणे उपयुक्त ठरेल. उदाहरण: निशांतची एक मुख्य साखळी आहे जे समभुज त्रिकोणाच्या स्वरूपात आहे आणि आकृतीत दर्शवल्याप्रमाणे बाजूच्या 5 सेंटीमीटरच्या चौकोनाला जोडलेले अर्धवर्तुळ आहे. त्याचे क्षेत्रफळ शोधा. पाय = 3.14, √3 = 1.732. द्रावण चौकोनाची बाजू 5 सेंटीमीटर, अर्धवर्तुळाचा व्यास 5 सेंटीमीटर, त्रिज्या 2.5 सेंटीमीटर. समभुज त्रिकोणाची बाजू 5 सेंटीमीटर. Therefore, मुख्य साखळीचे क्षेत्रफळ अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ प्लस चौकोनाचे क्षेत्रफळ प्लस समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. equals आधा पाया 2 plus a2 plus 3/4 a2. आता सूत्रातील मूल्ये बदला. मग आपण याला इक्वल्स आधा टाइम्स 3.14 टाइम्स 2.5 टाइम्स 2.5 प्लस 5 टाइम्स 5 प्लस 3/4 टाइम्स 5 मिले. = 9.81 plus 25 plus 10.83. equals to 45.64 centimeter. किचनचे क्षेत्रफल इक्वल्स 45.64 सेमी 2. उदाहरण: आधार
6 सेंटीमीटर व उंची 9 सेंटीमीटरच्या त्रिकोणासह 6 सेंटीमीटर व्यासाच्या अर्धवर्तुळाला जोडून तयार झालेल्या एकत्रित आकृतीचे क्षेत्रफळ शोधा. पाय इज इक्वल टू 3.14. द्रावण आकृतीचे क्षेत्रफळ इज इक्वल टू त्रिज्याचे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर प्लस 2 इक्वल्स टू बी इज इक्वल टू 9 सेंटीमीटर व एच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर असल्याप्रमाणे त्रिकोणाचं क्षेत्रफळ. That is equal to 1 by 2 pr square plus 2 into 1 by 2 bh square. आता सूत्रातील सर्व मूल्ये बदला. That is equal to 1 by 2 into 3.14 into 3 into 3 plus 2 into 1 by 2 into 9 into 3 centimeter. That is equal to 27.26 by 2 plus 27 centimeter square. That is equal to 14.13 plus 27 centimeter square equals to 41.13 centimeter square. तर आकृतीचे क्षेत्रफळ असे आहे 41.13 सेंटीमीटर स्क्वेअर. उदाहरण आकाराने षटकोनी असलेल्या दरवाजाच्या चटईत आकृतीत दिल्याप्रमाणे खालील उपाय आहेत. त्याचे क्षेत्रफळ शोधा. द्रावण डोरमॅट क्षेत्रफळ इज इक्वल टू 2 ट्रॅपेझियम क्षेत्रफळ. ट्रॅपेझियम एच ची उंची इज इक्वल टू 70 by 2 सेंटीमीटर. इथे ए इज इक्वल टू 90 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 70 सेंटीमीटर. Therefore, ट्रेपेझियमचे क्षेत्रफळ इज इक्वल टू 1 by 2 of h into a plus b चौरस 1 1. डॉरमॅट क्षेत्रफळ इज इक्वल टू 2 into 1 by 2 into 35 of 90 plus 70 centimeter square. That is equal to 35 into 160 centimeters. That is equal to 5600 centimeter square. तर दरवाजाच्या चटईचा क्षेत्रफळ 5600 सेंटीमीटर स्क्वेअर आहे.
उदाहरण, खालील आकड्यांमध्ये छायांकित भागांचे क्षेत्रफळ शोधा. पाय इज इक्वल टू 3.14. द्रावण पहिला. छायांकित भागाचे क्षेत्रफळ त्रिज्याच्या 4 चतुर्भुज वर्तुळांचे क्षेत्रफळ 10/2 सेंटीमीटर. इक्वल्स टू 4 इंटू 1/4 इंटू पाय आर स्क्वेअर. equals to 3.14 into 10/2 into 10/2 centimeter square. That is equal to 314/4 centimeter square. Equals to 78.5 centimeter square. छायांकित भागाचे क्षेत्रफळ 78.5 सेंटीमीटर स्क्वेअर तर छायांकित भागांचे क्षेत्रफळ असे आहे चौकोनी भागाचे क्षेत्रफळ मायनस छायांकित भागाचे क्षेत्रफळ. A square minus 78.5 centimeter square equals to 10 into 10 minus 78.5 centimeter square. (100 minus 78.5 centimeter square is equal to 21.5 centimeter square. छायांकित नसलेले भागाचे क्षेत्रफळ असे आहे 21.5 सेंटीमीटर स्क्वेअर. छायांकित भागाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ मायनस त्रिकोणाचे क्षेत्रफळ. That is equal to 1/2 pi r square minus 1/2 of bh centimeter square. 1/2 into 3.14 into 7 into 7 minus 1/2 into 14 into 7 centimeter square. (153.86/2 minus 49 centimeter square). That is equal to 76.93 centimeter minus 49 centimeter square. That is equal to 27.93 centimeter square. Therefore, छायांकित भागांचे क्षेत्रफळ असे आहे 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. संयुक्त आकाराची परिघ म्हणजे त्याच्या बाजूच्या लांबीची बेरीज.
संयुक्त आकाराचे क्षेत्रफळ म्हणजे त्याच्या साध्या आकाराचे क्षेत्रफळाची बेरीज होय. अनियमित बहुभुजांना त्याचे क्षेत्र शोधण्यासाठी सोप्या आकारात विभागले जाऊ शकतात. नियमित बहुभुजांना समान बाजूंची लांबी आणि कोन असतात. आकृतीच्या एकूण क्षेत्रफळातून छायांकित भागांचे क्षेत्रफळ वजा करून आकृतीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ शोधता येते. धन्यवाद. ऑल द बेस्ट.